राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे। उद्या जे आहे ते मतदान होणार आहे। या मतदान प्रक्रियेमध्ये धावपळ झालेले नेते सुद्धा आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने काही कार्यकर्त्यांना भेटत आहेत, तिळगुळाचे देखील वाटप करणार आहेत। आपल्या सोबत बोलण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब आहेत। साहेब, मला सांगा, आज मकर संक्रांत आहे। मागील आठवडाभर आरोप प्रत्यारोप चालू होते, महायुतीतील घटक पक्षांवरच काही आरोप चालू। आज तिळगुळ कोणाला वाटणार तुम्ही त्या निमित्ताने? आजचा अतिशय शुभ दिवस आहे, मकर संक्रांत। आपली संस्कृती परंपरा राहिलेली आहे, तिळगुळ वाटप आपण करतो। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तसं तर शिवसैनिकांनी नेहमीच गोड बोलावं, ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे। आणि जिथपर्यंत तिळगुळ वाटपचा विषय आहे, तर तमाम आमचे विद्यार्थी, आमचे शिवसैनिक, आमचं मित्रपरिवार, आमचा जो काही तालुक्याचे नागरिक आहेत, त्याच्यासोबतच मला वाटतं की राज्यव्यापी जो काही मित्रपरिवार आहे, त्यांना या मकर संक्रांतीच्या दिवसभर शुभेच्छा दिल्या जातील। मागील 8 दिवस प्रचार सुरू होता। या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असाही काही ठिकाणी हे बघायला मिळालेलं आहे। तर त्यातील काही नेत्यांना तिळगुळ देणार आहात? नाही, निश्चितपणे आपण जर बघितलं असेल तर युतीच्या माध्यमातून निवडणुका संपन्न व्हाव्या असं त्या ठिकाणी मांडणी करण्यात आली। दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही, परंतु शेवटी हे आता 16 तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत हे राहील। आणि पुढच्या काळामध्ये मला वाटतं की नुसतं युतीच नाही, तर आपण सर्वजण शेवटी राजकारणाच्या पुरतं मर्यादित असलं पाहिजे। निवडणुकींच्या पुरता आपण जी वस्तुस्थिती असते ती मांडण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु शेवटी एक आपल्या महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आहे। राजकारणाच्या पलीकडे आपण एक संस्कृती म्हणून आपण त्या ठिकाणी वागत असतो। नाशिक आणि मालेगावमध्ये आपण प्रतिष्ठापनाला लावली होती शिवसेना शिंदे गटाकडून काही उमेदवारांच्या बाबतीत। नाशिक आणि मालेगाव पुरती प्रतिष्ठा असा शिवसेनेचा विषय नसतो। शिवसेनेचा जिथेही उमेदवार उभा असेल, तर त्या ठिकाणी तो सामान्य कार्यकर्ता जरी असला तरी त्याची निवडणूक ही शिवसेनेची प्रतिष्ठेची निवडणूक असते। आता मालेगाव महानगरपालिकेपुरतं बोलायचं झालं तर इथली जी काही राजकीय सामाजिक परिस्थिती आहे, 85 पैकी साधारणपणे 24 जागांवर शिवसेना निवडणूक लढवते आहे, ही वस्तुस्थिती आहे। नाशिकमध्ये जवळपास 100 जागांवर 122 पैकी शिवसेना निवडणूक लढवते। राष्ट्रवादीशी आणि रिपब्लिकन सेना आंबेडकर साहेबांची त्यांच्याशी आघाडी आहे। मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो, नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकेल। मालेगावच्या बाबतीत काय सांगा? मालेगावचे 24च्या 24 उमेदवार निवडून येतील। त्यानंतर तिळगुळीचं वाटप होईल? त्यानंतर नाही, तिळगुळ आता ते तर जल्लोषा विजयोत्सव साजरा होईल, परंतु आज आपल्या संस्कृतीप्रमाणे, तिथीप्रमाणे आज मकर संक्रांत आहे। आज पहाटे 4 वाजता आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पवित्र स्थळाचं पूजा अर्चा संपन्न झालेली आहे। तिथली ही पौष यात्रा संपन्न होते आहे। मला वाटतं की असा हा शुभ दिवस आहे। या शुभ दिवसाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। मकर संक्रांतीच्या निमित्ताने राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना, मित्रपरिवाराला व शिवसैनिकांना आज तिळगुळ वाटप करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीने महापालिका निवडणुकीमध्ये नाशिक महापालिकेवर भगवा फडकवेल आणि मालेगावच्या 24च्या 24 जागा या निवडून येतील असा विश्वास मंत्री दादा भुसे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे।
संदीप जेजूरकर, एबीपी माझा, मालेगाव, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.